तुमचं काही सुद्धा पाहायची गरज नाही का. तो कृपा करेल. कोण? हा, कृपा करेल. देवाने कृपा संतांच्या पायावर जर आपण विश्वास ठेवला की बाबा काय म्हणायचे, तुम्ही सारखं चिंतन करा, तो कृपा करेल. मग तुम्हाला तुमच्या गोष्टीची चिंता पाहिजे का? नाही. पण तुम्ही का चिंता करता? का तर तुमचं चित्त जागा नाही. तुमचं चित्त चैतन्याच्या ठिकाणी जागा असेल तर चिंता करायची गरज आहे का? तुमच्या पोराचं चिंतन करायची गरज आहे का? मुलीचं चिंतन करायची गरज आहे का? मुलाचं लग्न ठरेल का नाही ठरेल याची काळजी आहे का? पण त्याच्या ठिकाणी तुमचं चित्त गेलं पाहिजे. मग जे बाबांक आले, ज्यानं आपलं चित्त बाबांच्या सेवेत रुजू केलं, त्याच्या संसाराची काळजी राहिली का? आतापर्यंत येणार सर्व झालं. या कलियुगात सुद्धा लोकांची लग्न झाली, कोणी मिळत नाही ते का? आपलं चित्त कुणाच्या देवावर ठेवलं? बाबां. जाता जाता सर एकच चिंतन सांगतो, मला एक टाईम एक जण ठेव, कधीतरी मला ते सेवा घेणार आहे. तुमचं कीर्तन पक्वदवाल्याला लय आवडलं. कधीतरी तो कधीच हसत नाही. ऐका सर, एक थोडं चिंतन सांगतो. आपलं चित्त देवाच्या चरणावर ठेवलं, बाबांच्या चरण. आपल्या संसाराची काळजी आहे का? भागली आमजा वातील कडी, वाहतील कडे, भागली आमजा वातील कडी, वाहली आम्हाला वाहतील कडे. त्याचे आले डोळे सर्व सुख, साक्षी आणि डोळे सर्व सुख, आले डोळे सर्व सुख, आणि डोळे सर्व सुख. त्याची माझी हिता करीती सकाळ, त्याची माझी हिता करीती सकाळ, त्याचे माझे हित करते सकळ, त्याचे माझे हित करते सकळ. तसं महाराज सांगितले. आता चिंतन भागली यामध्ये वाहतील कडे सर्व सुख. जर आपण देवापाशी गेलो तर आपलं देवरक्षण करतो. जाता जाता एक चिंतन सांगतो. आमच्या भीष्मांनी सहज पण केला. काय केला? काय म्हणजे उद्याच्याला एकही पांडव पृथ्वीवर शिल्लक राहणार नाही. आणि एक ध्यानात ठेवा, भीष्म पण केला खरा. भीष्मांनी केलेला पण कुणी खोटा केलाय का? आता आपले पण आले गे. हा, आपले पण आले गे. आपण आपले काय पण आहेत, आपले पण आले गे. आपला भीष्म पण नाही का? महाराज, आपल्या भागवतात 3रं वचन आहे. एक जण जाता जाता लोक सगळं चिंतन करते. आपल्या भागवतात 3 पद्धतीची वचनं दिल्या. किती? त्या 3 पद्धतीच्या वचनाशी संपूर्ण जीवन निगडीत आहे. किती? ती फक्त पाळण्याची नाही, पाळणं हा विषय अलग आहे. संपूर्ण जन्मापासून शेवटपर्यंत जीवन निगडीत आहे. एक वचन जर फेल गेलं तर साधक अर्धा खाली होतो. बोलण्यात तर जाऊ द्या, आपलं पण आहे, कारण आपण एकाही वचनाशी निगडीत नाही. जसं भीष्म पण ते त्यांच्या वचनाशी अखंड निगडीत होते. म्हणून भीष्मांनी सुद्धा विचार केला, उद्या पांडव शिल्लक राहणार नाही. आणि एक ध्यानात ठेवा, आमचे अर्जुन सगळे 5ही पांडव निवांत झोपले. तुमच्या आमच्या सारखी मंडळी गेली आणि सांगितलं, अरे भीष्मा, हे अर्जुना, उद्याच्याला पृथ्वीवर एकही पांडव शिल्लक राहणार नाही. असा कुणी पण केलाय? भीष्माने पण केलाय. अर्जुन म्हणला, त्याला मी काय करू? केला असेल त्याचं इति कर्तव्य, बरोबर आहे. तो बी योद्धा आहे आणि मी बी योद्धा आहे. पण कुणी केला? अरे म्हणजे तुमची काळजी कोण करणार? म्हणला
महाराज तुम्ही सांगितलं ठीक आहे, आमची काळजी कोण करणार? अरे ज्याच्या चरणावर देह व्हायलाय तो करणार, आम्हाला काही काळजी करायची गरज आहे का? विठ्ठला विठ्ठला आता तो असं निगटीत असल तर अर्जुनाने काय सांगितलं? हा देह कुणाच्या चरणावर ठेवलाय? कृष्णाच्या चरणावर ठेवलाय. तसा तुमचा देह ज्याच्या चरणावर ठेवलाय तो त्याची काळजी करेल, त्याच्यात तुझं माझं काय करायची गरज आहे का? विठ्ठला विठ्ठला अशा पद्धतीचं जे ज्ञानोबारायांनी सीताराम बाबांनी माझ्या मुखात काय येडी वाकडी काय अक्षर होती ती कळत नकळत ओतली. उत्कृष्ट प्रकारचे मृदंगणी झाले. आता 12 वाजले. आता साधू बाबाचं भजन होईल. आज एक चालू होईल ना? 12 वाजले. हा हा अभंग वाजले. अरे तू काय करतोय? चाल. तर तुका म्हणे असं, तुका म्हणे शेष घेईन आवडी वचन न मोडी. तुका शेष भाग आहे तो मी घेईन आणि जी वचनं दिल्या ती वचनं मी कधीही मोडणार नाही असं तुकोबारायांनी आपल्या या चिंतनात उत्कृष्ट प्रकारचं चिंतन मांडलं. ते चिंतन सीताराम बाबांच्या कृपेनं मी तुमच्याकडं समर्थ मांडलं. अशा प्रकारची खऱ्या अर्थाने झालेली सेवा आहे. आता एक चाल होईल, चालल्यानंतर भजन होईल. ऐका लक्षात. आणि भजन झाल्यानंतर पुष्पवृष्टी होईल. असंच ना म्हणून चाल. तुका म्हणे शेष शेविनावणी, तुका म्हणे शेष शेविनावणी, तुका म्हणे शेष शिविनावडी, तुका म्हणे शेष शिविनावडी. वचना मोडी बोली वेदे, संताचे पाय हा माझा विश्वास सर्व भावेदास झालं त्यांचा तेची माझे हित करीती सकळ. देणे हा गोपाळ कृपा करी भागल्या मज वाहतील कडे, त्यांचे निजोडे सर्व सुख तेची माझे हित करीती सकळ. देणे हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष घेईनावडी ते, त्याची माझे हित करीती सकळ. देणे हा गोपाळ कृपा करी. प्राप्त काळी प्राप्त प्रसंगात झालेली सेवा परमपूज्य सद्गुरू सीताराम बाबांच्या यांनी खऱ्या अर्थानं आपण समर्पण करणार आहोत. या समर्पण क्रियेत कळत नकळत माझ्या मुखातून गेलेली जी अभद्र अक्षर आहेत, या अभद्र अक्षराला निश्चिंतच रूपानं तुम्ही क्षमा कराल हा खऱ्या अर्थानं साधूचा आशीर्वाद. वास्तविक पाहता अशीच आमची समाधी सोहळ्याची येडे वाकडी कशी सध्या लय तालाची लय स्वराची लय मोठमोठाली बाबांच्याकडे अशी इच्छा आहे. आणि कळत जर मागायची इच्छा असेल आमच्या गुरुबंधूंनी यावेळेला कुणीही जाणीवपूर्वक सांगतो हात लावू नये. मी आजही पुन्हा मोठे आहात. तुमचे कीर्तनकार मृदुंगाचार्य अध्यक्ष संगीतकार मोठे असतील परंतु बाबां ते आमचेच आहेत. आम्ही अखंड बाबाचेच आहोत. पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं समर्पक विनंती. आणि आता पुष्पवृष्टी होईल. साधूबाबांचं भजन होईल आहे ना, आणि तुकाराम महाराजाचं भजन होईल. साधूचं भजन साधू बाबा साधू, साधू बाबा साधू, साधू बाबा साधू, साधू बाबा साधू, साधू बाबा साधू साधू बाबा साधू, 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 साधू बाबा साधू. साधू बाबा साधू, साधू बाबा साधू, साधू बाबा साधू, साधू बाबा साधू,
सीताराम बाबा गुरु महाराजा करी कृपा मजवरी सीताराम बाबा सगळ्यांनी उठून उभं राहा सीताराम बाबा सीताराम 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 बाबा सीताराम 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 बाबा सीताराम 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 बाबा सीताराम 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 बाबा सीताराम सीताराम बाबा सीताराम सीताराम बाबा सीताराम सीताराम बाबा गुरु महाराजा करी कृपा मजवरी बाबा गुरु महाराजा करी कृपा मजवरी करी कृपा मजवरी मस्त चरणावरी करी कृपा मजवरी मस्त बाजूला सगळा बदलो सीताराम 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 बाबा सीताराम सीताराम बाबा सीताराम 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 बाबा सीताराम सीताराम बाबा गुरु महाराजा करी कृपा मजवरी सीताराम बाबा गुरु महाराजा करी कृपा मजवरी सीताराम 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 बाबा सीताराम 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 बाबा सीताराम 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 बाबा सीताराम सीताराम बाबा सीताराम गवळणारी विठ्ठल हरिनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की साधू बाबा महाराज की सद्गुरु सीताराम बाबा महाराज की सद्गुरु सीताराम बाबा महाराज की सद्गुरु सीताराम बाबा महाराज की सीताराम 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 बाबा सीताराम 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 बाबा सीताराम 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 बाबा सीताराम हरि सीताराम बाबा महाराज सद्गुरु सीताराम बाबा महाराज सीताराम 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 कीर्तन संपलेलं नाहीये सगळ्यांनी जागेवर बसा एक तास अजून कीर्तन संपलं नाही जागेवर बसा बसा बसून घ्या तुकाराम 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 खाली बसा 5 मिनिटामध्ये कसं आहे करणाऱ्याला काय पटकीन उरत आहे का करते सकाळ जेणे हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष घे नावडी वचन न मोडी बोलिले ते त्याची माझे हित करीती सकाळ जेणे हा गोपाळ कृपा करी अशा प्रकारात आपण सीताराम बाबांची खऱ्या अर्थानं पुण्यस्मरण पुण्य साजरी केली मस्त एक पाता करविली तैशी केली कटकट वाकोडी कानिट देवदानी पायाच्या प्रसादी काही बोलू लई विनोदे क्षमा करी संती तो हे अंगभूत भाग बाजूला गेला चला तर आजची ही सेवा आता सर्व सेवा पार पडतील आमचे सर्व साधक मंडळी
एक ध्यानात ठेवा, आमचे हनुमान महाराज कुठे आहेत, माऊली कुठे आहेत, तुम्ही आहेत. आमचे बालाजी महाराज कुलते, चैतन्य महाराज शिंदे या मंडळीला जवळ करा. खरं सांगाय काय हरकत नाही. तुम्ही जा तिकडं. ऐका ऐका, मी वयाने मोठा नाही का तुमच्यापेक्षा. मोकळं ठेवा फिरायला. ऐका, अहो वयाने मोठा नाही का. ऐका, जाता जाता ह्या खरंच ऐका, कळत न कळत एखादी गोष्ट मला बोला, परंतु ह्या इकडं मी गेलो मारून. असू द्या, ईश्वराची इच्छा. एक ध्यानात ठेवा, ही चांगली माणसं आहे. एक ध्यानात ठेवा, मी मुद्दाम सांगतो, बालाजी महाराज एवढा साधा नाही बरं का. ज्या बालाजी महाराजांनी सदानंद महाराज गुरुजी यांच्याकडे शिक्षण घेतले, सदानंद महाराज गुरुजी महाराष्ट्रातले एक नंबरचे गायक होते. त्याचप्रमाणे हे फडकरी सुद्धा आहे, त्यांच्याकडे खूप मोठं शिक्षण साठा आहे, ते तुम्हाला शिकवू शकतात. मी जाता जाता सांगतो, काही वेळ लागेल, तुम्ही काळजीच करू नका. एक ध्यानात ठेवा, फिरणाऱ्या गायक माणसाला अत्यंत जवळून प्रेम करा. ही खूप निगेटिव्ह माणसाची एक ध्यानात ठेवा. काही ठिकाणी गायक आहे तर वादक नसतात, वादक आहे सगळं आहे, पण नियोजन करणारी व्यक्ती नसते, नियोजन करणारी व्यक्ती नसते. आता एक ध्यानात ठेवा, ते म्हणते तुम्ही जाय बाजूला, बरोबर आहे, मी बाजूला गेलो त्यांचे माणूस म्हणून कोणतरी पाहिजे. त्या दोनही मंडळीला अत्यंत निगेटिव्ह प्रेम करा. ही आपली असणारी जी संस्कृती वारकरी परंपरेची ही निगेटिव्ह कधी शिकवते जाणीव. दोन्हीच आहे. असं आहे का. तुम्ही रामकृष्ण हरी विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. आ बोलिले पुरे वेणे वाकुडे वंदने, क्षमा पराज महाराज तुम्ही, आला हे वचारला अधिकार आपला, क्षमा पराज महाराज तुम्ही, आपले ज्ञानेश्वराला का पाया पैकिंगरा, क्षमा पराज महाराज तुम्ही, ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा. झाले समाधान तुमचे धरील चरण, आता उठावे सुरवारी कापणे येते सापडले केले, आता उठावे तुका म्हणे गोप गेला निवारीला, आता उठावे करुणी आरती आता उभारू श्रीपती, पाऊचा कळा पुण्यवंत तुम्ही बाळा, तुका वाईटारी उभा सन्निध जवळी, प्रेमच प्रेम आरती गोविंदाचे आरती, बाळा बुडानी मुग्धा गो आरती परमानंदा, केशवाची जगुणी राही लोटसती, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची, जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, रत्न गंध परात गौरी कुमारा, चंदनाची ओठी कुंकुंगेश्वरा, तीर्ण पुरे चरणी आगरिया, जय देव जय पांडुरंग मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव लंबोदर पितांबर मणिवर वंदना, शैल सोंड वक्र आश्रमता वटपाय चंद्रा, संकटी भावावे निर्माणे रक्षावे, जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, आरती ज्ञान राजा कैवल्य
वास केले राम जनार्दनी आई नकाशी ठेवले आरती ज्ञान राजा कैवल्यतेचा श्रीमती साधू संत वेदला आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुराम सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा आरती तुकाराम राघव सागरात पाषाण तरले तैसे शोभाचे वंदर आरती तुकाराम स्वामी सद्गुरुराम सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा तुकिता तुलने से ब्रह्मा तुकाशे म्हणून रामेश्वर चरणी वस्तक ठेवले आरती तुकाराम स्वामी सद्गुरुराम सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा आरती तुकाराम आरती सद्गुरुनाथ साधू सद्गुरु बाबा आरती सद्गुरुनाथ कलियुगे अवतरुणी हरी भक्तांचा वाली आरती सद्गुरुनाथ ओंकार साधनेचा अभ्यासा देणार ब्रह्मनेश्वरचा आत्मज्ञानेचा दाता आरती बीज मंत्र उपासनेचा ध्यास मनाने केला अंधकाराने मारा आरती सद्गुरुनाथ सद्गुरु बाबा आरती सद्गुरुनाथ प्रकाश अंतरीचा दावी सद्गुरु बाबा सत्वत प्रगटोनी नारी भक्ती के माला आरती सद्गुरुनाथ सद्गुरु बाबा आरती सद्गुरुनाथ निरंजनी मनोभावे तुझी तुझी बाजली नारक नाही एक मनेच आशा आरती सद्गुरुनाथ सद्गुरु बाबा आरती सद्गुरुनाथ रामाला अंधकाळी सदा राहो देवाली हरी भावे भक्ती धन्य धन्य जगती आरती सद्गुरु बाबा आरती सद्गुरुनाथ कलियुगे अवतरुणी हरी भक्तांचा वाली आरती सद्गुरुनाथ साधू सद्गुरु बाबा आरती सद्गुरुनाथ जय देव जय साधू बाबा वस्ती साधू बाबा आरती हो सद्गुरु गर्भाचे देव संतास अवतार घेती चापज म्हणून होके अवतर आश्रम धर्म पाळून घाला उद्धाराने मोढाव धरती जय देव जय साधू बाबा साधू बाबा आरती हो वाळू सद्गुरु गर्भाचे देव मानव जन्म वैष्णवाच्या कोटी माता रायबाई पिता सावळा राम कुंती पदरे कन्या रत्न उद्धर कर भक्ती सर्वैव तुझे आभोक्ता जय देव जय साधू बाबा साधू बाबा सद्गुरु गर्भाचे देव दशवर्षापासून वैराग्य ज्ञाना लक्ष दिले आदोसंधान ब्रह्म संप्रदायाची करुणे स्थापना तत्व विकलने अज्ञाने जय देव जय साधू बाबा श्री साधू बाबा आरती व वाळू सद्गुरु गर्भाचे देव प्रेमी आलिंगन आनंद पूर्ण भगवान मागणे एक तुझ प्रति आहे देश सर्व आहे पांडुरंग या संतास निर्वी अनिक काही नवा तुका म्हणे आता सीताराम ज्ञानबा झेंडे ऐका सर्वांनी इकडे लक्ष द्या प्रसाद घेण्यासाठी सर्वांनी आपल्या पुढच्या घरापर्यंत पशु जायचंय शांती तुम्ही असं गुडघे टिकून नमस्कार करायचा आणि तुम्ही दंडवत घ्यायचं सावकाश